एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणनं इस्रायलवर हल्ला चढवला असतानाच दुसरीकडे इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव जवळच्या जाफा इथे मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे। 2 दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या गोळीबाराचे काही व्हिडिओ समोर आलेत, त्यामध्ये दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराचाही आवाज ऐकू येतोय। दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आहेत। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। पहिलाच प्रश्न मला तुम्हाला हा आहे की इराणने इस्रायलवर केलेला हल्ला किती प्रभावशाली आहे आणि किती नुकसान करणार आहे असं तुम्हाला वाटतं? इराणकडनं इस्रायलवरती क्षेपणास्त्रांनी हल्ला होईल अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त केली जात होती, कारण गेल्या 1 महिन्यातल्या ज्या सर्व घडामोडी आहेत या इराणच्या अडचणी वाढवणाऱ्या होत्या। एक तर इराणची राजधानी तेहरानमध्ये इराणचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यांच्या शपथविधीला हमासचा जो मुख्य नेता होता हनिये हा गेलेला असताना त्याला तेहरानमध्ये उडवण्यात आलं आणि त्याच्या मागेही इस्रायलचा हात होता। त्यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण लेबननमध्ये हसन नसरुल्लाचा हा जो हिजबुल्लाचा सर्वोच्च नेता आहे आणि जगभरातल्या शियापंथीयांचा संदर्भामधला ज्याच्याविषयी कमालीचा रिस्पेक्ट आहे अशा नेत्याला देखील काही दिवसांपूर्वी ठार करण्यात आलं। तो देखील इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मारला गेला। त्यानंतर दक्षिण लेबननमध्येच हिजबुल्लाचे काही नेते देखील ठार झाले आणि ह्या सगळ्यांमुळे इराण हा बॅकफुटला आलेला होता। त्यामुळे इराणला या संदर्भामध्ये आपण काहीतरी करतो आहोत हे दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण इराणच्या राजधानीमध्ये इस्रायल घुसतो आहे आणि त्या ठिकाणी काही त्यांच्या हमासच्या नेत्यांना उडवलं जात आहे। हमास असेल, हिजबुल्ला असेल, हौती असेल, या सगळ्या इराण पुरस्कृत संघटना आहेत, या इराणच्या इशाऱ्यावरती काम करणाऱ्या संघटना आहेत आणि जर इस्रायलनी त्यांच्यावरती अशा स्वरूपाचे अटॅक सुरू केलेले होते त्यावेळेला स्वाभाविकपणे इराणकडनं अशा स्वरूपाची प्रतिक्रिया येणं हे अपेक्षित होतं। त्यानुसार इराणने हे क्षेपणास्त्राचे हल्ले केलेत, मात्र त्यानंतर इराणकडनं फार मोठी ऍक्शन होईल असं वाटत नाही। याचं कारण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की इराणला हा केवळ एक देखावा करायचा आहे, कारण त्यांच्या पुरस्कृत संघटनांवरती हल्ले होत आहेत, परंतु इराणची आर्थिक अवस्था ही अत्यंत कठीण आहे। इराणवरती आर्थिक निर्बंध टाकले गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्या की इतर आखातामधले जे सगळे बाकी सुन्नी मुस्लिम देश आहेत या सगळ्या गोष्टींवरती कमालीची शांत आहेत। त्यांनी हमासचा नेता हनिये जेव्हा मारला गेला त्यावेळेला देखील रिॲक्शन दिलेली नाहीये। हिजबुल्लाचा नेता जेव्हा मारला गेला नसरुल्ला त्यावेळेला देखील इशारा किंवा कोणत्या प्रकारचा निषेध केलेला नाही। किंबहुना आपण असं बघतो की सुन्नी इस्लामिक देशांमध्ये काही प्रमाणामध्ये समाधानाची भावना आहे। त्याचे कारण असं आहे की तिथला जो एकूणच आखातामधला दहशतवाद आहे किंवा हिंसाचार आहे त्याच्या मागे ही 2 नेत्यांचा फार मोठा हात होता आणि त्यामुळे एक प्रकारची समाधानाची भावना आहे अशा प्रकारचं चित्र आहे। त्यामुळे इराण हा एकटा पडलेला आहे, इराणवरती आर्थिक निर्बंध आहे, त्यामुळे इराणकडनं फार मोठ्या ऍक्शन घेतल्या जातील असं वाटत नाही। हा क्षेपणास्त्राचे हल्ले होतील आणि त्याच्यानंतर आता इस्रायल एक स्मॉल इंटेन्सिटी काही अटॅक्सनी त्याला रिॲक्ट करू शकतो, परंतु हे वाढवणं इस्रायलच्या पण पक्षात नाहीये आणि इराणच्या पण पक्षामध्ये नाहीये, कारण जर हे इराणने वाढवलं तर हे युद्ध इराणला परवडणारं नाहीये। आणि आता रशिया युक्रेन युद्ध चालल्यामुळे अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देश हे रशिया युक्रेन युद्धात गुंतलेले असल्यामुळे ते इस्रायलच्या पाठीशी पण उभं राहू शकत नाहीत आणि इस्रायल ऑलरेडी 1 वर्षापासून हमास बरोबर त्यांचा संघर्ष चालू आहे। त्यामुळे मला असं वाटतं की दोघेही देश हा संघर्ष वाढवतील असं तरी दिसत नाही। मात्र पहिल्यांदा इराणकडनं इस्रायलवरती डायरेक्टली अशा स्वरूपाचे अटॅक झाले आहेत। आतापर्यंत इस्रायलला अडचणीत आणण्यासाठी इराण आपल्या काही संघटनांचा आधार घेत होता, ज्याच्यामध्ये हिजबुल्ला आहे, विशेष करून हौती आहे, परंतु पहिल्यांदा अशा स्वरूपाचे प्रत्यक्ष अटॅक झालेले असल्यामुळे त्याला निश्चितपणे महत्व आहे आणि याचा परिणाम काही प्रमाणामध्ये निश्चितपणे तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या किमतींवरती होईल अशा प्रकारची शक्यता आहे। सर, आपण या युद्धामध्ये खरं तर सुरुवातीपासूनच पाहत आलोय की वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा वापर या युद्धामध्ये करण्यात आलाय, जसं की पेजर अटॅक पासून इथून सुरुवात झाली आहे आणि आता या युद्धात याच्यामध्ये इराणनं बॅलिस्टिक मिसाईलचा वापर केल्याची माहिती आहे। मग ही मिसाईल्स जी असतात ती किती प्रभावी असतात? इतर क्षेपणास्त्र आहे त्यापेक्षा ही कशी वेगळी असतात? एक लक्षात घ्या की याच्यामध्ये
दोघे जण म्हणजे इस्रायल हा न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे, इराणकडे देखील अण्वस्त्र असल्याची शक्यता आहे आणि म्हणूनच इराणवरती अमेरिकेकडनं आर्थिक निर्बंध हे टाकले गेलेले आहेत. पश्चिम युरोपनी पण आर्थिक निर्बंध इराणच्या विरुद्ध टाकलेले आहेत. दोघांनाही कल्पना आहे. त्यामुळे लक्षात घ्यावं, ज्या वेळेला दोन देशांकडे अण्वस्त्र असतात त्यावेळेला त्यांच्याकडे बॅलन्स ऑफ टेरर म्हणजे दहशतीचा समतोल निर्माण होतो. दोघांना याची कल्पना असती की जर दोघांनी पण एकमेकांवरती हल्ला केला, ज्याला मॅड असं म्हटलं जातं, म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन, म्हणजे दोघंही समाप्त होतील अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे शक्यतो कोणी एस्केलेशन म्हणजे तो संघर्ष एका अण्वस्त्रांच्या लेवलपर्यंत घेऊन जातील अशा प्रकारची शक्यता नसती. परंतु लो इंटेन्सिटी अटॅक्स करणारे हे मिसाईल्स असतात. शक्यतो अशा स्वरूपाचे मिसाईल्स हे वस्तींवरती, इमारतींवरती हल्ले केले जातात, ज्याच्यामधनं जीवितहानी कमीत कमी होईल अशा स्वरूपाने केलं जातं आणि अशाच पद्धतीचे मिसाईल्स वापरावे लागतात. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेले तर त्याचं प्रचंड मोठं रिॲक्शन ही इस्रायलकडनं येऊ शकते आणि इराणला याची पूर्ण कल्पना असल्यामुळे काहीतरी केल्यासारखं त्यांना दाखवायचं आहे. कारण अदरवाईज इराणला सर्व्हायव्हलचे प्रॉब्लेम्स निर्माण होतील. इराणमधलं जे धार्मिक सत्ता आहे त्यांना सर्व्हायव्हलचे प्रॉब्लेम निर्माण होतील, कारण हिजबुल्ला बॅक फुटला आली आहे, हौती बॅक फुटला आलेली आहे, हमास बॅक फुटला आलेली आहे आणि इस्रायल अप्पर हँड आहे. त्यामुळे त्यांना काही केल्यासारखं दाखवावं लागणार. सर, तुम्ही आत्ताच म्हटलं की त्यांना काहीतरी केल्यासारखं दाखवावं लागेल. खरं तर 180 पेक्षा जास्त बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला केला गेलाय आणि तरी सुद्धा इस्रायलकडून कुठलीही मनुष्यहानी झाल्याचं वृत्त नाही. हे कसं काय? हे वृत्त पण नाहीये आणि इस्रायलकडनं याच्यावरती प्रतिक्रिया पण दिली गेलेली आहे. इस्रायल याचा काउंटर अटॅक करेल असंही वाटत नाहीये. कारण असं आहे की अमेरिकेचा दबाव आहे. बायडन असेल किंवा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री असतील यांच्यात इंटरव्हेन्शन आहे आणि त्यामुळे इस्रायल इतकी मोठी रिस्क घेईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण अमेरिकेमध्ये एका महिन्यावरती निवडणुका आहेत. अशा वेळेला कोणत्याही प्रकारची मदत ही इस्रायलला अमेरिका किंवा पश्चिम युरोपीय देशांकडनं होऊ शकत नाही. त्यामुळे याचं एस्केलेशन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती करेल इस्रायल असं सध्या तरी वाटत नाही. मग तुम्हाला काय वाटतं की अशा वेळेस स्वतःचं संरक्षण इस्रायल कसं करेल किंवा हे क्षेपणास्त्र हल्ल्यांचा मुकाबला कसा केला जातो? एक लक्षात घ्या की इराणकडे आयरन डोम नावाची अँटी बॅलिस्टिक मिसाईल यंत्रणा आहे. ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल यंत्रणा फार कमी देशांकडे आहे, ज्याच्या माध्यमातून ज्या वेळेला अशा स्वरूपाचे मिसाईल्स येतात त्यावेळेला ते आकाशामध्ये हवेमध्येच निष्प्रभ केले जातात. आणि ही जी अँटी बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याला आयरन डोम नाव म्हणून ओळखलं जातं, याच सिस्टममुळे लेबनानकडनं होणारे अटॅक, हौतीकडनं होणारे अटॅक हे इस्रायलने परतवून लावलेले आहेत. तशाच पद्धतीने इराणकडनं जरी 200 मिसाईल फायर झाले असले तरी यातले अनेक मिसाईल्स हे हवेमध्येच निष्प्रभ करण्यात आलेले आहेत. काही मिसाईलचा अटॅक झालाय परंतु त्याच्यात कॅज्युअल्टी किती झाली आहे याचं ऑफिशियल वृत्त हे आलेलं नाहीये. इस्रायल ते फारसं डिक्लेअर पण करणार नाहीये, कारण इस्रायलवरती देखील एक प्रकारचं प्रेशर हे अमेरिकेकडनं आहे. हे एस्केलेट होणं कोणाच्याही फायद्याचं नाहीये. इराणला हे अजिबात परवडणारं नाहीये आणि आता हिजबुल्लाकडनं अटॅक होणं शक्य नाही, कारण हिजबुल्लाची एंटायर सिस्टम जी आहे ती पेजरवरती सांडणारी होती. त्यामुळे हिजबुल्लाचं ते पेजर सिस्टम जे 8,000 बॉम्ब ब्लास्ट नुकतेच दक्षिण लेबनानमध्ये झाले, त्यामुळे हिजबुल्ला देखील कमालीची, ज्याला आपण असं म्हणतो की संभ्रम अवस्थेमध्ये आहे. कशा पद्धतीचे अटॅक करायचे त्यांचे मेसेजेस पण कम्युनिकेट केले जात नाहीये. त्यामुळे हिजबुल्ला बॅकसीट फुटला आहे. केवळ इराणकडनं असे अटॅक केले जातील, परंतु लक्षात घ्या की हे वॉर आणखीन एस्केलेट होणार नाही. इराणकडनं याच्यानंतर फर्दर अटॅक्स केले जाणार नाही किंवा इस्रायल देखील खूप स्ट्रॉंगली याला रिॲक्ट करणार नाही. सर, हे इराण, सिरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन हे जे प्रॉक्सी फळी म्हणता येईल, तर ही आघाडी नेमकी कशी आहे? एक लक्षात घ्या की जो पॅलेस्टाईन आणि इस्रायल मधला वाद आहे हा खूप जुना अशा स्वरूपाचा वाद आहे. दुसरं, लेबननच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की लेबनन हे देखील 1947-48 मध्ये देखील ह्या देशाची निर्मिती केली गेली. प्रामुख्याने जे आखातामधले ख्रिश्चन लोक आहेत त्या ख्रिश्चन लोकांसाठी म्हणून लेबननची निर्मिती केली गेली होती. पहिले ही लेबनन ही फ्रान्सची कॉलनी होती आणि त्यानंतर त्याला एक ख्रिश्चन देश म्हणून त्याला डिक्लेअर करण्यात आलं. जवळपास 75% त्या ठिकाणी ख्रिश्चन होते. मात्र या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की आता तिथलं जे इस्लामिक पॉप्युलेशन आहे ते फार वाढलेलं आहे. तिथं 32% शिया पॉप्युलेशन आहे, तिथं सुन्नी मुस्लिम पण आहे आणि एकूण इस्लामिक पॉप्युलेशन आता 75% गेलं आणि ख्रिश्चन पॉप्युलेशन 30% आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे हिजबुल्ला आहे दक्षिण लेबननमध्ये, हा प्रामुख्याने हिजबुल्ला हा केवळ संघटना नाहीये, ते हिजबुल्ला राजकीय पक्ष आहे.
आणि लेबननच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांचे मंत्री देखील आहे. आज हिजबुल्लाकडे जवळपास 1 लाखाची स्टँडिंग आर्मी आहे. त्यांच्याकडे 1.5 लाखांपेक्षा जास्त मिसाईल्स आहेत. 2006 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं होतं, पण नंतरच्या 21 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बंकर्स पण निर्माण केलेले आहेत. आणि आता इराणची याच्यामधली एंट्री जी आहे ही सगळ्यांना आश्चर्यकारक आहे. लक्षात घ्या, पॅलेस्टाईन हा प्रामुख्याने सुन्नी बहुल देश आहे. म्हणजे खरं तर या देशाच्या पाठीशी सौदी अरेबिया, कतार, UAE, कुवैत यासारखे देश उभे राहिले पाहिजे. ते सुन्नीपंथीय देश आहेत, परंतु तसं न होता एक शियापंथीय देश हा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आहे. खरं तर सगळे सुन्नीपंथीय देश आता थोडेसे शांत आहेत. ते इस्रायल बरोबर जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जो आता एक अब्राहम अकॉर्ड झालेला आहे, ज्याच्यामध्ये UAE आहे, इस्रायल आहे, अमेरिका आहे आणि भारत आहे, हे 4 देश आहेत. म्हणजे अमेरिका प्रयत्न करतोय की इस्रायल आणि अरब राष्ट्र एकत्र यावेत, पण अचानक इराण याच्यामध्ये खूप अग्रेसिव्ह होताना दिसून येतो आहे आणि जे अनपेक्षित आहे. आणि त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झालेली की केवळ इराण तिचा ऍक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर त्याला थोडीशी मदत सिरियाकडनं होईल, कारण सिरियामध्ये शिया पॉप्युलेशन हे थोडंसं जास्त आहे. पण बाकी इस्लामिक राष्ट्र मात्र कमालीचे शांत आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि आता सुद्धा हसन नजरुल्लाचा जेव्हा मृत्यू झाला, जरी तो क्लेम करत असला की तो शियापंथी असला, तरी इतरही मुस्लिमांचं त्याचं प्रतिनिधित्व करत होता. पण कोणत्याही इस्लामिक देशांकडनं त्या संदर्भामध्ये स्ट्रॉंग रिॲक्शन्स हे आलेल्या नाहीये. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे इराणला कल्पना आहे की आपण एकटे आहोत. इराणला इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचं आहे आणि ते नेतृत्व करायचं असल्यामुळे इराण अशा प्रकारचे कृत्य करतो आहे. पण इराणची लिमिटेशन्स आहेत. त्याच्यावरती सगळ्यात मोठे लिमिटेशन आहे की त्यांची आर्थिक जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट परिस्थिती आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी आहे, गरिबी मोठ्या प्रमाणावरती आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून इराण हा आर्थिक निर्बंधाचा सामना करतो आहे. त्यामुळे इराणला मोठं युद्ध करणं अजिबात परवडणारं नाही. नक्कीच शैलेंद्रजी, हे आता हे जे युद्ध आहे नेमकं कोणतं वळण घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद शैलेंद्रजी, आपण NDTV मराठीशी बातचीत केल्याबद्दल.